नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे आपण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये बघतो. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत 2x2 मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर कसे कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यावरचं एक आपण बोर्ड एक्झाम्पल पण सोडवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बघा, आजचं एक्झाम्पल आपण जे सोडवणार आहे ते खालीलप्रमाणे. Find the eigenvalue and eigenvector of the matrix A equal to 14 minus 10, 5 minus 1. ठीक आहे, हा 2x2 चा मॅट्रिक्स आपल्याला दिलाय आणि त्याच्या आयगेन व्हॅल्यू आणि त्या आयगेन व्हॅल्यूचे करस्पॉन्डिंग आयगेन वेक्टर आपल्याला शोधायचे आहे. सो पहिली स्टेप, दिलेला मॅट्रिक्स लिहून घेतो. सो आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे 14 minus 10, 5 minus 1. ठीक आहे. आता मग पहिली स्टेप काय करायची असते, आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर फाइंड आउट करत असताना आपण पहिल्यांदा शोधणार आयगेन व्हॅल्यू आणि त्या ज्या काही आयगेन व्हॅल्यू मिळतील त्याचे करस्पॉन्डिंग आयगेन वेक्टर आपण शोधणार आहे. मग आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे कुठल्याही 2x2 मॅट्रिक्सच्या आयगेन व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या. ज्यांनी कोणी बघितलं नसेल तो प्लीज जाऊन बघा. मी ह्याच्यामध्येही एक्सप्लेन करणार आहे, सो नीट बघा. सो कुठल्याही मॅट्रिक्सची आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शोधावं लागतं. मग आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो कुठल्याही मॅट्रिक्सचा, जो आपण लास्ट मध्ये बघितलेला आहे तो असतो डिटर्मिनंट आपण शोधतो कोणाचा, ए मायनस लॅमडा आय चा. त्याच्यामध्ये लॅमडा म्हणजे काय असतं, आयगेन व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. सो आपल्याला डिटर्मिनंट सोडवायचं आहे ए मायनस लॅमडा आय इक्वल टू 0. हे फॉर्म्युला आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. परत आपण डिटर्मिनंट, आता हा कसा ऑब्टेन करायचा असतो, ए मायनस लॅमडा आय. बघा केअरफुली, जो मॅट्रिक्स ए आहे त्याचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत, या ए मॅट्रिक्स मधले डायगोनल एलिमेंट कुठले आहेत, 14 आणि -1. या दोन्ही मधून आपण फक्त काय करणार, लॅमडा सबट्रॅक्ट करणार. हा लॅमडा सबट्रॅक्ट केला की मला काय मिळणार आहे, ए मायनस लॅमडा आय ची व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपण काय करूया, आता डायगोनल एलिमेंट मधून लॅमडा सबट्रॅक्ट करूया. सो 14 मायनस लॅमडा, पुढचा एलिमेंट आहे तसा -10, नंतर 5 आहे तसा, नंतर डायगोनल एलिमेंट आहे -1. याच्यामधून पण काय करणार, लॅमडा सबट्रॅक्ट करणार इक्वल टू 0. ओके. सो आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला शोधायचं असेल तर हा डिटर्मिनंट एक्सपांड करायला पाहिजे. मग आता 2x2 चा डिटर्मिनंट कसा एक्सपांड करतात हे आपल्याला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. पण मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याच्या ऐवजी एक सोपी मेथड, सोपा फॉर्म्युला यूज करणार आहे 2x2 मॅट्रिक्सचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. मग ते इक्वेशन काय आहे बघा. सो कुठल्याही 2x2 मॅट्रिक्सचं जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपला फॉर्म्युला आहे लॅमडा स्क्वेअर. आता हा लॅमडा स्क्वेअर का आला, कारण आपला मॅट्रिक्स 2x2 चा आहे, त्यामुळं मला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार. ओके. देन पहिल्या टर्मचं साइन प्लस लॅमडा स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचं साइन मायनस. मायनस काय घ्यायचं आहे बघा, मायनस आपल्याला घ्यायचं आहे S1. हा S1 म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. लॅमडा स्क्वेअर नंतरची टर्म कुठली असणार, लॅमडा. ठीक आहे. मायनस नंतर तिसऱ्या टर्मला साइन असणार प्लस. तर प्लस मध्ये काय घ्यायचं आहे, डिटर्मिनंट घ्यायचं आहे आपल्याला कोणाचा, ए चा, आणि हे काय असणार आहे, इक्वल टू 0. सो 2x2 मॅट्रिक्सचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, लॅमडा स्क्वेअर मायनस S1 लॅमडा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. हे सोडवलं
की मला आयगेन व्हॅल्यू मिळणार. पण आता हे इक्वेशन जर सोडवायचं असेल तर पहिला S1 आणि डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू शोधली पाहिजे. मग आता याच्यामध्ये S1 म्हणजे काय असतो बघा. नाव आहे S1. आता S म्हणजे जनरली मॅथ्स मध्ये कशासाठी यूज करतात? सम. सो S1 म्हणजे काय आहे? सम ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स A. ठीक आहे. S1 म्हणजे काय? आपल्याला घ्यायची आहे A मॅट्रिक्स मधले जे मेन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांची सम. मग आता जरा बघा कुठले एलिमेंट आहेत मेन डायगोनल मध्ये? 14 आणि -1. त्याची ऍडिशन घ्यायची आहे. 14 प्लस ब्रॅकेट मध्ये -1. मेन डायगोनल एलिमेंटची ऍडिशन किती येते? 14 प्लस -1 म्हणजे किती आला? कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला कळेल. 14 प्लस मायनस म्हणजे काय? मायनस. सो 14 मायनस 1 किती आला? 13. सो आपल्याला S1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. किती आली S1 ची व्हॅल्यू? 13. ठीक आहे, लक्षात आलं? S1 म्हणजे काय? मेन डायगोनल एलिमेंट मॅट्रिक्स A मध्ये जे आहेत त्यांची ऍडिशन. 14 अधिक वजा 1 म्हणजे काय? 13. ठीक आहे. आता काय शोधायचं आहे? डिटर्मिनंट ऑफ A. आता हा डिटर्मिनंट ऑफ A कसा ऑब्टेन करायचा? जो आपल्याला मॅट्रिक्स A दिलाय त्याच्या डिटर्मिनंट शोधायचं आहे. म्हणजे काय करायचं? मॅट्रिक्सचं जे साइन आहे स्क्वेअर ब्रॅकेट ते रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागी कुठलं साइन लिहायचं? डिटर्मिनंटचं साइन. डिटर्मिनंट कशामध्ये असतो? दोन व्हर्टिकल लाईन मध्ये. आणि जे एलिमेंट आहेत ते ऍज इट इज लिहायचे. ठीक आहे. सो हा झाला डिटर्मिनंट ऑफ A. पण आपल्याला हा पुढे सोडवायचा आहे अजून. आपल्याला माहिती आहे, आपण सेमिस्टर 1 मध्ये स्टडी केलंय. डिटर्मिनंट 2x2 ऑर्डरचा कसा सोडवतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. मग आता याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. पहिला कोण मल्टिप्लाय करणार? 14. कोणाला मल्टिप्लाय करणार? -1 ला. 14 इंटू -1. हा, मिडल साइन मायनस. आता काय करायचं? दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? -10. ब्रॅकेट मध्ये लिहितो, निगेटिव्ह नंबर आहे. -10 कोणाला मल्टिप्लाय करणार? अपोजिट कोण आहे बघा? 5 ला. ठीक आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली. 14 -1 ला मल्टिप्लाय केला, मिडल साइन मायनस, -10 5 ला मल्टिप्लाय केला. ठीक आहे. आता हे सोडवूया. सिंपल कॅल्क्युलेशन आहे मॅथ्स मधलं. 14 इंटू -1 म्हणजे काय? -14 आणि -10 इंटू 5 मायनस मायनस काय होणार? प्लस. आणि 10 इंटू 5 म्हणजे किती? 50. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू -14 प्लस 50. तोंडी जमत असेल तर करा किंवा कॅल्क्युलेटर वापरा. किती येतं? 50 वजा 14 म्हणजे 36. सो डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू मिळाली 36. आणि आपल्याला S1 पण मिळालेला आहे. सम ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स किती आले? 13. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करूया आपण? इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल. इक्वेशन 1 बिकम्स. बघा आता इक्वेशन 1 मध्ये आपण या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आपल्याला रिक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल. सो देअरफॉर लॅम्बडा स्क्वेअर मायनस S1. काय आहे S1 ची व्हॅल्यू? 13. लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू किती आहे? 36. ठीक आहे. ओके, आता मला काय मिळालं बघा? या स्क्वेअर मॅट्रिक्स A चं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालेलं आहे. मग आता हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ज्यावेळी मी सोडवतो त्यावेळी मला काय मिळतात? आयगेन व्हॅल्यू मिळतात. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं असेल तर काय करतो आपण? मिडल टर्म स्प्लिट करतो. कशी स्प्लिट करायची असते? पहिला टर्मचा कोएफिशियंट हा शेवटच्या टर्मला मल्टिप्लाय करायचा. सो 1 इंटू 36 म्हणजे काय? 36.
ओके, आता फॅक्टर पाहूया. कसे फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करतो. लॅम्बडा स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 हा कोणाला मल्टिप्लाय करायचा, कॉन्स्टंट 36 ला. सो 1 इंटू 36 म्हणजे काय, 36 प्लस 36. ठीक आहे. आता प्लस 36 चे मला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत ज्याची ऍडिशन, हा काय यायला पाहिजे, मधला नंबर यायला पाहिजे. काय आहे मधला नंबर, -13. 36 चे मी असे दोन फॅक्टर शोधणार आहे ज्याची ऍडिशन केली की मला काय मिळेल, मधला नंबर -13. ओके, इथं मी घेतोय, काय पाहिजे मला, -13 मिळायला पाहिजे. सो आता 36 असं कुठला फॅक्टर आहे ज्याची ऍडिशन घेतली तर 13 येऊ शकते. आता काय आहे, 9 चोक 36, बरोबर आहे ना. सो इथं लिहितो मी 9, हा एक फॅक्टर आहे. 9 आणि इंटू 4 हा फॅक्टर आहे. काय केलं, काय होतंय त्याचं जर ऍडिशन घेतली तर किती येते, 13. पण आपल्याला ऍडिशन जी आहे ती काय पाहिजे, -13 पाहिजे. सो काय करायला पाहिजे मग, दोघांना पण साइन मायनस दिलं पाहिजे. ठीक आहे, -9 आणि हा पण -4. आता चेक करा, 1 इंटू 36 म्हणजे +36. या +36 चे असे दोन फॅक्टर शोधा ज्याची ऍडिशन मधला नंबर -13 आला पाहिजे. असे कुठले दोन फॅक्टर आहेत, -9 -4. याची ऍडिशन घेतली तर काय मिळते, -13. आणि त्या दोन फॅक्टरची जर मल्टिप्लिकेशन घेतली तर काय मिळते आपल्याला, +36. दोन्ही चेक करायचं, हे लक्षात ठेवा, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस प्लस आणि 9 चोक 36. ठीक आहे. सो मग आता याचे फॅक्टर आपण लिहूया. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर येतात. पहिला फॅक्टर असणार आहे लॅम्बडा -9. हा पहिला फॅक्टर, लॅम्बडा -9. या फॅक्टरच्या आधी फक्त लॅम्बडा लिहायचं. ठीक आहे. इंटू दुसरा फॅक्टर काय असणार आहे, लॅम्बडा -4. करेक्ट गेस केलं तुम्ही, इक्वल टू 0. सो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स मिळालेले आहेत. मग आता हे फॅक्टर वरून मी काय करणार आहे, लॅम्बडाच्या दोन व्हॅल्यू लिहिणार आहे. मग आता बघा, पहिली व्हॅल्यू लॅम्बडाची काय येते. काय करायचं असेल, लॅम्बडा समोर जो आहे तो फक्त राईट हँड साईडला शिफ्ट करायचा. ठीक आहे. सो बघूया. सो लॅम्बडा इक्वल टू, बघा लक्ष द्या, हा -4 जर राईटला गेला तर काय होणार, +4. ही झाली पहिली लॅम्बडाची व्हॅल्यू. आणि दुसरी व्हॅल्यू दुसऱ्या फॅक्टर वरून लिहा. -9 हा राईटला गेला तर काय होणार, +9. सो बघा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मी सोडवलं, मला काय मिळालं, दोन लॅम्बडाच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. काय आले त्या दोन लॅम्बडाच्या व्हॅल्यू, 4 आणि 9. यालाच आपण काय म्हणतो, आयगेन व्हॅल्यू. सो दीज आर रिक्वायर्ड आयगेन व्हॅल्यूज ऑफ गिवन मॅट्रिक्स. आयगेन व्हॅल्यूज ऑफ गिवन मॅट्रिक्स ए. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हाफ पार्ट लक्षात आला. आता आपण आयगेन व्हॅल्यू शोधलेले आहेत या 2x2 मॅट्रिक्सच्या. काय आल्या त्या, 4 आणि 9. आता काय करायचं आहे, या आयगेन व्हॅल्यूचाच आपल्याला आयगेन वेक्टर शोधायचे आहेत. मग आता लक्षात ठेवा, नेक्स्ट स्टेप, टू फाइंड, काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, आयगेन वेक्टर्स. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे हे केअरफुली बघा, लक्ष द्या. आयगेन वेक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे. आता आयगेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला काय लागतं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लागतं. यालाच आपण डिटर्मिनंट इक्वेशन म्हणतो. आता जर आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लागतं. म्हणजे काय, हा जो डिटर्मिनंट लिहिलाय त्याच्या ऐवजी आपण काय घेणार, मॅट्रिक्स घेणार. वेक्टर असेल
तर लक्षात ठेवा मॅट्रिक्स घ्यायचा. मॅट्रिक्स म्हणजे काय? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टर्म असतात. ठीक आहे. कोणाचा मॅट्रिक्स घ्यायचा? ए मायनस लॅम्बडा आयचा. आयगेन व्हॅल्यू साठी डिटर्मिनंट का घेतला? कारण डिटर्मिनंट सोडवला की आपल्याला एक व्हॅल्यू मिळत असते, म्हणून ते आयगेन व्हॅल्यू शोधताना डिटर्मिनंट घ्यायचा. आणि वेक्टर शोधत असताना मॅट्रिक्स घ्यायचा. ठीक आहे. सो मॅट्रिक्स ए मायनस लॅम्बडा आय आणि आपल्याला वेक्टर शोधायचा आहे. सो आपण एक अननोन वेक्टर एक्स ऍज्युम करूया इक्वल टू 0 वेक्टर. ठीक आहे. सो लक्षात ठेवा आयगेन व्हॅल्यू शोधायची असेल तर डिटर्मिनंट इक्वेशन सोडवायचं आणि आयगेन वेक्टर फाइंड आउट करायचे असतील तर मॅट्रिक्स इक्वेशन शोधायचं. मॅट्रिक्स इक्वेशन काय आहे? मॅट्रिक्स कोणाचा? ए मायनस लॅम्बडा आयचा इंटू एक्स म्हणजे काय आहे? आयगेन वेक्टर आहे इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू लिहूया. काय येतो बघू आपण. मॅट्रिक्स इक्वेशन आपल्याला काय मिळतं बघूया. आता ऑलरेडी आपण बघितलेलं आहे ए मायनस लॅम्बडा कसा लिहायचा असतो? डायगोनल इलेमेंट मधून काय सबट्रॅक्ट करायचं? लॅम्बडा. ओके. ऑलरेडी आपण तो तिथं लिहिलेला आहे. सो देअरफॉर मॅट्रिक्स कशामध्ये असतो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कसा लिहिणार? ए मायनस लॅम्बडा आहे, डायगोनल इलेमेंट मधून लॅम्बडा सबट्रॅक्ट करणार म्हणजे काय येणार? 14 मायनस लॅम्बडा -10 5 आणि दुसरा डायगोनल एलिमेंट आहे -1 मायनस लॅम्बडा. ओके. इंटू एक्स. एक्स हा पण एक मॅट्रिक्स आहे. कोणाचा? आयगेन वेक्टरचा. मग आता कुठले आयगेन वेक्टर घेणार मी? 2 आयगेन वेक्टर घेणार. 2x2 चा मॅट्रिक्स आहे. सो 2 आयगेन वेक्टर्स मी घेणार x1 x2. सो ह्याच्याच व्हॅल्यू आपल्याला आता शोधायच्या आहेत. x म्हणजे आयगेन वेक्टर आहे लक्षात ठेवा. कसा घ्यायचा? x1 x2 इक्वल टू 0. 0 हा काय आहे? 0 मॅट्रिक्स आहे. 0 मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्यामध्ये सगळे एलिमेंट्स काय असतात? 0 असतात. ठीक आहे. मग आता याचा यूज करून, या मॅट्रिक्स इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार आहे? आयगेन वेक्टर्स कॅल्क्युलेट करणार आहे. आता प्रत्येक आयगेन व्हॅल्यू साठी आपल्याला एक आयगेन वेक्टर मिळणार आहे. मग आता आपल्याकडे 2 आयगेन व्हॅल्यूज आहेत. कुठल्या? लॅम्बडा इक्वल टू 4 आणि लॅम्बडा इक्वल टू 9. सो पहिला मी लॅम्बडा इक्वल टू 4 साठी आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो लिहितो मी इथं फॉर लॅम्बडा इक्वल टू 4. लॅम्बडा इक्वल टू 4 साठी आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करूया. कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण बघूया. ठीक आहे. केअरफुली मी तुम्हाला सांगतोय. लक्ष द्या कसा कॅल्क्युलेट करणार आहे बघा. हा काय करायचं बघा. आता पहिली स्टेप, आयगेन वेक्टर लॅम्बडा इक्वल टू 4 साठी कॅल्क्युलेट करायचं असेल कशाचा यूज करून? मॅट्रिक्स इक्वेशनचा यूज करून. तर काय करायचं? त्या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये जिथं जिथं लॅम्बडा आहे तिथे तिथे काय सबस्टिट्यूट करा? 4. कारण का? कारण आपण या आयगेन व्हॅल्यूचा आयगेन वेक्टर शोधतोय. मग काय करायचं? ती आयगेन व्हॅल्यू मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. सो पुट लॅम्बडा इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 2. ठीक आहे. सबस्टिट्यूट करूया. मग इक्वेशन 2 मध्ये जिथं जिथं लॅम्बडा आहे तिथं तिथं आपण काय सबस्टिट्यूट करूया? 2 सबस्टिट्यूट करूया. बघा मग व्यवस्थित. लॅम्बडाच्या जागी 2 लिहितो. सो 14 मायनस 2 -10 आहे तसा, 5 आहे तसा, -1 मायनस लॅम्बडा. काय आहे लॅम्बडाची व्हॅल्यू? 4. सॉरी इथं मी 2 लिहिला, इथं काय यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. ठीक आहे. हा आता हे सोडवूया. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. काय येणार? 14 मायनस 4 म्हणजे किती? 10. -10 आहे तसा, 5 आहे तसा, -1 मायनस 4 म्हणजे किती? -5. ठीक आहे. लक्षात आलं? काय करायचं? जी आपण आयगेन व्हॅल्यू घेतले ती आयगेन व्हॅल्यू मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा त्याचा आयगेन वेक्टर शोधण्यासाठी. ठीक आहे. हा मग आता काय करायचं? त्याच्यावरून
सबस्टिट्यूट केल्यानंतर जे आपल्याला इक्वेशन मिळतंय त्याच्यावरून दोन सायमल्टेनियस इक्वेशन लिहायचे x1 आणि x2 मधले. सो पहिले इक्वेशन काय येणार बघा. आता हा जो नंबर आहे 10 हा x1 चा कोएफिशियंट असतो आणि हा -10 x2 चा कोएफिशियंट असतो. ओके, सो बघा मग इक्वेशन काय येणार. पहिले इक्वेशन काय मिळते मला 10x1 नंतर काय -10 कोण x2 आणि इक्वल टू काय इक्वल टू राईटला 0. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 3 अज्युम करा. ओके, सिमिलरली आता दुसऱ्या याच्यावरून पण आपण इक्वेशन लिहूया. काय ना सांगा जरा मला. बघा काय आहे पहिला 5x1 मायनस काय आहे 5x2 आणि इक्वल टू काय येणार 0. 5x1 मायनस 5x2 इक्वल टू 0. याला मी इक्वेशन नंबर 4 अज्युम करतो. ठीक आहे, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हे दोन्ही इक्वेशन सेमच आहे. याला 10 ने भाग जातो, याला 5 ने भाग जातो. याला 10 ने भाग घालवलं तर काय मिळणार x1 मायनस x2 इक्वल टू 0 आणि याला 5 ने भाग घालवलं तर काय मिळणार x1 मायनस x2 इक्वल टू 0. सो हे ऑलवेज लक्षात ठेवा, दोन्ही इक्वेशन आपल्याला सेमच मिळतात. आता काय करायचं आहे, त्यातलं कुठलंही एक इक्वेशन आपण सोडवणार. कुठलंही घ्या, तिसरं घ्या किंवा चौथं घ्या. ओके, मी काय करतो चौथं इक्वेशन घेतो. तुम्ही कुठलंही इक्वेशन सोडवलं तरी सेमच आन्सर येणार आहे, लक्षात ठेवा. सो फ्रॉम इक्वेशन 4 काय करूया आता इक्वेशन नंबर 4 आपण घेऊया आणि ते सोडवूया. ते सोडवल्यानंतर मला काय मिळणार आहे आयगेन वेक्टरच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. ओके, हे आपलं इक्वेशन 4 आहे. पहिला काय सिम्प्लिफाय होतंय का बघा. काय होतंय सिम्प्लिफाय, प्रत्येक टर्मला कितीचा भाग जातोय 5 चा भाग जातोय. सो डिवाइड बाय 5. सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करून घ्या. मग आता या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला जर मी 5 न डिवाइड केलं तर 5/5 म्हणजे काय 1. सिमिलरली इथं पण 5/5 म्हणजे काय 1x2 आणि राईटला जर 5 न डिवाइड केलं तर 0/5 म्हणजे काय 0. ठीक आहे, लक्षात आलंय. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, x1 ची टर्म लेफ्टला ठेवायची आणि x2 ची टर्म राईटला शिफ्ट करायची. मग काय होणार सांगा मला. जर x1 ची टर्म आपण लेफ्टला ठेवली आणि x2 ची टर्म राईटला शिफ्ट केली तर इकडे काय हा -x2 आहे. मग तो राईटला गेला तर काय होणार +x2. ठीक आहे, एवढं जमेल ना. आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करणं खूप इझी आहे. ओके, आता लास्ट स्टेप राहिलेली आहे आयगेन वेक्टर कॅल्क्युलेट करायची. काय करायचंय बघा आता केअरफुली. आता फक्त कोइफिशियंट अदला बदल करायचे. म्हणजे काय करायचं, x1 ला जो काही x2 चा कोइफिशियंट आहे तो डिवाइड करायचा. मग इथं जरा बघा x2 चा कोइफिशियंट काही दिसत नाही, याचा अर्थ काय 1. ठीक आहे, सो x1 ला x2 च्या कोइफिशियंट ने डिवाइड करायचं आणि x2 ला लक्षात आलं असेल तुमच्या, आता x2 ला कशाने डिवाइड करणार x1 च्या कोइफिशियंट ने. काय आहे x1 चा कोइफिशियंट 1. ठीक आहे, जमेल ना. काय केले मी, लॅम्बडाच्या जागी 4 सबस्टिट्यूट केला मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. त्याच्यावरून मला 2 इक्वेशन मिळाले, त्यातलं एक इक्वेशन मी सोडवलंय. ओके, त्याच्यावरून x1 लेफ्टला लिहिला, x2 राईटला लिहिला. नेक्स्ट स्टेपला काय केलं, x2 चा कोइफिशियंट x1 ला डिवाइड केला आणि x1 चा कोइफिशियंट x2 ला डिवाइड केला. सो आता मला रिक्वायर्ड आयगेन वेक्टर मिळालेले आहेत, ते मी पुढंच लिहितो. सो दी आयगेन वेक्टर ऑफ आयगेन व्हॅल्यू. कुठली आयगेन व्हॅल्यू साठी आपण आयगेन वेक्टर शोधत होतो, लॅम्बडा इक्वल टू 4. या आयगेन व्हॅल्यूचा आयगेन वेक्टर आला इज, आयगेन वेक्टर म्हणजे काय मॅट्रिक्स असणार आहे ज्याच्या रो मध्ये आपण x1 आणि x2 च्या व्हॅल्यू लिहिणार आहे. ठीक आहे, केअरफुली बघा. आता मग काय येणार, पहिला कोणाची व्हॅल्यू लिहायची x1 ची. इथं दिसतं बघा आयगेन वेक्टर x1 x2. सो x1 ची व्हॅल्यू कशी घ्यायची, x1 च्या खाली जो नंबर आहे
ते म्हणजे x1 ची व्हॅल्यू. सो x1 च्या खाली कुठला नंबर आहे 1 आणि x2 ची व्हॅल्यू काय घ्यायची, x2 च्या खाली जो नंबर आहे तो म्हणजे x2 ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, सो एवढं सिंपल आहे. सो दी आयगेन वेक्टर ऑफ लॅम्बडा इक्वल टू 4 आयगेन व्हॅल्यू इज 1 1. ठीक आहे. आता सिमिलरली दुसऱ्या आयगेन व्हॅल्यूचा आपण आयगेन वेक्टर शोधूया. ठीक आहे, केअरफुली बघा, एकदम सिंपल आहे. खाली मी इथे सोडवतो. आता नेक्स्ट आयगेन व्हॅल्यू आपली काय आहे 9 आहे. ठीक आहे. सो कशी शोधणार आपण 9 या आयगेन व्हॅल्यूची आयगेन वेक्टर काय करणार आहे, इक्वेशन 2 मध्ये जिथं जिथं लॅम्बडा आहे तिथं तिथं काय सबस्टिट्यूट करणार 9. इक्वेशन 2 म्हणजे हे आपलं मॅट्रिक्स इक्वेशन. ओके, त्याच्यामध्ये जिथं जिथं लॅम्बडा आहे तिथं 9 सबस्टिट्यूट करूया. काय तर बघा मग 14 मायनस 9 मायनस 10 आहे तसा 5 मायनस 1 मायनस लॅम्बडा असतं, लॅम्बडाच्या जागी काय लिहायचं 9. ठीक आहे. x1 x2 आहे तसा 0 0 आहे तसा. आता कॅल्क्युलेशन्स करूया. 14 मायनस 9 म्हणजे किती, 14 वजा 9. एवढं कॅल्क्युलेशन अवघड आहे का, नाही. 5. ओके, नेक्स्ट मायनस 10 आहे तसा, 5 आहे तसा. आता हे कॅल्क्युलेशन करा. मायनस 1 मायनस 9 किती येतं, मायनस 1 मायनस 9 म्हणजे मायनस 10. ठीक आहे, लक्षात आलं. जी आयगेन व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूट केल्यानंतर मला एक इक्वेशन मिळालं. आता त्याच्यावरून मी 2 x1 आणि x2 मधले इक्वेशन लिहिणार. मग पहिलं इक्वेशन काय येणार, पहिल्या इक्वेशन मध्ये बघा x1 चा कोएफिशियंट काय 5x1. नंतर काय आहे x2 चा कोएफिशियंट काय मायनस 10 x2 इक्वल टू 0. ठीक आहे. दुसऱ्या याच्यावरून दुसरं इक्वेशन लिहूया. दुसऱ्या रो वरून काय येणार मग ते 5x1 मायनस 10 x2 इक्वल टू राईटला काय आहे 0 आहे. मी मगाशीच सांगितलं होतं दोन्ही इक्वेशन हे ऑलवेज काय मिळतात आपल्याला, सेमच मिळतात. त्यातलं कुठलंही एक इक्वेशन सोडवायचं. ठीक आहे, मी कुठलं इक्वेशन सोडवतो, चौथं घेतो किंवा तिसरं घ्या, दोन्ही सेमच आहेत, काही फरक पडत नाही. सो काय आहे चौथं इक्वेशन, 5x1 मायनस 10 x2 इक्वल टू 0. मग याच्यानंतर आपण काय करायचं, ते सिम्प्लिफाय करायचं. कशाने भाग जातो का बघा, क्लिअरली मला दिसतंय कशाचा भाग जातो, 5 चा भाग जातो. मग काय येणार, x1 ला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 आणि 5 कॅन्सल होईल, सो x1 राहील. मायनस 10 ला जर 5 ने डिवाइड केलं तर काय येणार 2x2 इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेपला काय करायचं, आता x1 एका साईडला आणि x2 ची टर्म दुसऱ्या साईडला. आता हा मायनस 2x2 राईटला गेला तर काय होणार प्लस 2x2. ठीक आहे. आणि आता शेवटची स्टेप, कोइफिशियंट अपोजिट साईडला डिवाइड करायचे. म्हणजे x1 ला कोणाचा कोइफिशियंट डिवाइड करायचा, x2 चा. काय आहे x2 चा कोइफिशियंट 2, सो x1 अपॉन काय येणार 2 येणार. आणि x2 ला कोणाचा कोइफिशियंट डिवाइड करायचा, x1 चा कोइफिशियंट डिवाइड करायचा. काय आहे x1 चा कोइफिशियंट 1, सो x2 अपॉन 1. सो मला मग आता सांगा आयगेन व्हॅल्यू 9 चा आयगेन वेक्टर काय येणार. पहिला x1 ची व्हॅल्यू काय आहे, x1 ची व्हॅल्यू, x1 च्या खाली जो नंबर आहे ती x1 ची व्हॅल्यू काय आहे 2. आणि x2 ची व्हॅल्यू काय, x2 च्या खाली जो नंबर आहे तो म्हणजे x2 ची व्हॅल्यू काय आहे, x2 ची व्हॅल्यू 1. सो आयगेन वेक्टर ऑफ आयगेन व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल्स टू 9 इज 2 1. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की 2x2 मॅट्रिक्सची आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर कसे कॅल्क्युलेट करायचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या YouTube चॅनलला. आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्ही कायम बघा.